पाहिजे. उलट डीजेवरती जी मजा येते ती बँडवरती नाही येत. फुल एन्जॉयमेंटच कॅन्सल होईल. डीजे जरा ठेवा हो, आमचा चेहरा बघून जरा आम्हाला नाचासाठी उत्साह पाहिजे आम्हाला. डीजे ठेवायला कोण मनाई करत नाही, डीजे ठेवा पण जो टाइम लिमिट दिले तोपर्यंतच वाजवा. डीजेवरतीच तर पूर्ण एन्जॉय असतो आमच्या सगळ्या लोकांचा, तरुणांचा. 50-50 माझं मत आहे की बरोबर पण आहे नाही पण. मला स्वतःला त्रास होतो त्यामुळे मला त्यांचा निर्णय बरोबर वाटतो. चांगलं असं गुड वाईब्स पण आणतं, पॉझिटिव्ह वाईब्स पण आणतं. असं आपण फुल्ली डान्स करतो डीजेवर अँड ऑल. एका क्षणाला तुम्ही डीजे अलाव करता, एका क्षणाला नाही करत, हे मला वाटतं थोडं चुकीचं असेल. जय महाराष्ट्र मंडळी, मी रसिका. मंडळी, सध्या सर्वत्र एकच विषय आहे, तो म्हणजे हायकोर्टानं आणलेली डीजे बंदी. तरुणाईला काय वाटतं या डीजे बंदीवरती? चला आपण त्यांनाच विचारूयात, जाणून घेऊयात त्यांच्याकडून डीजे बंदीवरती त्यांना काय वाटतंय ते. चला. तर मुलांचा हा जल्लोष आहे, तरुणाईचा हा जल्लोष आहे. डीजे वरती लोकांना थिरकायचं आहे, मुलांना थिरकायचं आहे. आपण त्यांनाच डायरेक्ट विचारूयात की त्यांचं मत काय आहे. हायकोर्टाने सांगितलेलं आहे की डीजे वरती बंदी. तुला काय वाटतं, डीजे वरती बंदी झाली पाहिजे नाही झाली पाहिजे? नाही झाली पाहिजे. का? नाही झाली पाहिजे. नाही झाली पाहिजे म्हणते, पण का नाही झाली पाहिजे? एन्जॉयमेंट हवी आहे. काय काय एन्जॉयमेंट असायला पाहिजे? काय करायला पाहिजे डीजेने? जर डीजे बंदी झाली आणि मिरवणुकीत जर ढोल ताशे वाजले, तू डान्स करणार नाहीस का? हो करणार. मग का हवाय डीजे? डीजे हवा है कि नको? नहीं, डीजे चाहिए. डीजे चाहिए, क्यों चाहिए भाई? डांस करने के लिए, वाइब करने के लिए. डांस करने के लिए? वाइब करने के लिए. एक वाइब दिखा दो तुम्हारे. एक मूव दिखा अरे, दो. मैं- एक कम ऑन. अरे नहीं. अरे कम ऑन. वन मूव यार. डीजे रखना चाहिए. भाई तुम एकदम डीजे की तरह ही है. जरा इसके कान की बाली तो देखो. माय गॉड. मतलब मूव तो कर सकते हो तुम कुछ, मतलब नहीं आता. अरे ऐसे थोड़ी ना होगा. डीजे की ढोल ताशा? ढोल ताशा त्याच्या ठिकाणी आहे, डीजे आपल्या ठिकाणी आहे. म्हणजे तुला काय वाटतं, तू कशावरती नाचू शकतो? मी दोघांवरती पण नाचू शकतो. दोघांवरती पण? डिपेंड आहे सिच्युएशन काय आहे. अभी हमारा फेस्टिवल आ रहा है गणपति बप्पा का, तो हम लोग दोनों भी ये कर सकते हैं. इफ़ ज़्यादा ही प्रॉब्लम है नॉइज़ पोल्यूशन का तो हॉस्पिटल कॉलेज वगैरह आएगा तो थोड़ा स्लो कर देंगे. बस यही प्रॉब्लम है ना कि नॉइज़ पोल्यूशन से हॉस्पिटल में पेशेंट लोगों को और कॉलेज में स्टूडेंट्स वगैरह को प्रॉब्लम होती है. तो जहाँ जहाँ प्रॉब्लम क्रिएट हो रही है वहाँ पे हमें थोड़ा लो करके, बाकी हम लोग तो सेलिब्रेट ऐसे ही किया जाता है ना. डीजे की ढोल ताशा एन्जॉयमेंट कसा कराल तुम्ही? दोनों चाहिए, दोनों में नाचने का. डीजे बंद नहीं करना चाहिए. डीजे बंद नहीं करना चाहिए. हाँ, क्यों नहीं करना चाहिए? क्योंकि नाचने में मज़ा आता है, थोड़ा बेस रहता है तो फुर्ती आती है. तुला काय वाटतं, डीजे बंद झाला पाहिजे की नको? नाही. का? रिझन तर आता मी काय बोलू, हां, काय 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 बोलतो? माझ्यावर नाही रिझन. डीजे चालू असला पाहिजे. कसं आम्हाला एंटरटेनमेंट होणार नाही. हां, मग आता यंग जनरेशनला young पण तेच generation. आवडतं. यंग जनरेशन आपण तेच आवडतं. हां. मग आणि आता बघा ना तुम्ही, आता बँजो वगैरे वाजवणार कोण एवढा इंटरेस्ट घेत नाही. अच्छा. डीजे वाजला ना सगळे कसे एकदम कसे फ्रेंडली कसे? फ्रेंडली. डान्स कसा करते? सांग, तू सांग, ओ सांग. अहो पण आता असं नाही केलं पाहिजे प्रशासनने. वर्षातून एकदा देतो ना वर्षातून एकदा बाप्पा, आपल्या मग घरी येतो चुकीची 10 गोष्ट दिवसासाठी. आहे. त्यामध्ये पण बंदी वगैरे त्यावर लागणार. पण बंदी करणार तर कसं होणार. आणि बघा ना तुम्ही नवरात्रीमध्ये पण बघा 10 वाजेपर्यंत डीजे चालू 12 असतात. वाजेपर्यंत 12 चालू थांबला मी बोलतोय ना पोरांना पण एंटरटेनमेंट झालं पाहिजे. डीजे ठेवा, आपण एक लिमिट लावा. Limit, 10 limit, वाजेपर्यंत, limit. 10 हां, नंतर बंद. आता तर बोला बंद. 6 वाजेपर्यंत, आता बोला 12 वाजेपर्यंत. नाही, नाही, तसं नाही. नवरात्रीला चालू त्याचं म्हणणं असतात काय माहिती 12 आहे? वाजेपर्यंत. त्याचं म्हणणं काय माहिती आहे, त्याचं म्हणणं काय की डीजे वगैरे तुम्ही हे म्हणजे चालू केलं पाहिजे पण एक लिमिटमध्ये. डीजे जरा ठेवा हो, आमचा चेहरा बघून जरा आम्हाला नाचासाठी उत्साह पाहिजे आम्हाला. डीजे ठेवायला कोण मनाई करत नाही, डीजे ठेवा पण जो टाइम लिमिट दिले तोपर्यंतच वाजवा. त्यानंतर तुम्हाला खूप ऑप्शन आहे, तुम्ही ढोल वाजू शकता काय, ते त्याला मनाई नाही. डीजे कॅन्सल झालं तर आमचं फुल एन्जॉयमेंट कॅन्सल होईल. फुल एन्जॉयमेंट. फुल एन्जॉयमेंटच कॅन्सल होईल. कशी कशी कशी? डीजे नाही तर आमचं काय काय डान्सर असतात?
डान्सरच आहे डीजे शिवाय मजाच येत नाही. एक move करून दाखव. एक move. टैलेंट वेरी नाइस. कभी कभी तो लोग थोड़ा एंजॉय करते तो उसमें भी अब बंद करा जाए सब तो कैसा चलेगा. म्यूजिक से कैसा है ना, म्यूजिक से हर चीज़ हो सकता है अगर आप चाहो तो. तो वो ढोल ताशा भी हो सकता है ना. ढोल ताशा, अच्छा ढोल ताशा से नॉइज नहीं होएगा फिर. नॉइज तो दोनों से होएगा ना फिर तो. नॉइज की बात है तो दोनों से होएगा नॉइज तो. डीजेवरती तर बंदी असली नाही पाहिजे कारण की डीजेवरतीच तर पूर्ण एन्जॉय असतो आमच्या सगळ्या लोकांचा, तरुणांचा, यंग जनरेशनचा तर पूर्ण डीजेवरतीच असते. ढोल ताशा पण असतो पण जास्त तर डीजेवरतीच असतं ना सर्व, म्हणून तर डीजे बंद असणार तर कसं आमचा सण होणार ना पूर्ण. सगळ्यांना तर डीजेवरतीच नाचायला आवडतं. आपलं काही असो तरी आपण डीजेच चालू करतो जास्तीत जास्त करून. डीजे असतं तेव्हा लोक खूप एन्जॉय करतात. म्हणजे जसं आपण गणपतीत बँजो पण असला पण थोड्या वेळाने शेवटी डीजेच वाजतो ना, मग लोक त्याच्यावर जास्त क्राऊडेड होतात. सो डीजे जास्त इम्पॉर्टंट आहे बँजो ढोल ताशापेक्षा. काय वाटतं तुला, तुला डीजे वरती डान्स करायचा आहे की तुला ढोल ताशावर डान्स? ढोल ताशा. एक नंबर. का पण ढोल ताशा आणि डीजे नाही आवडत तुला? या सगळ्यांना डीजे आवडतो. अरे तुला का नाही आवडत पण? नाही, ढोल ताशामध्ये जी वाईब असते ती डीजे मध्ये नसते ना. ओ वाई भाई साहब वाई. बहुतांश तरुणांनी सांगितलं की डीजे जो आहे तो बंद करायला नको, तो चालू ठेवा. व्हॉल्यूम थोडा कमी करा पण डीजे मात्र नक्की चालू ठेवा. जाऊयात पुढे, बघूयात आणखीन लोकांना काय काय वाटतंय. आपण इतरही लोकांशी चर्चा करूया, इतर तरुणांशी बोलूयात. चला, काय वाटतं तुला, डीजे असायला हवा की हो असायला हवा, आपली एन्जॉयमेंट वगैरे असते त्याच्यामध्ये. हां, खूप जास्त एन्जॉय. आणि तुला काय वाटतं डीजे मला नाही वाटत, नाही वाटत. का पण तुला वाटतं असायला हवा? हो असायला तुला हवा. वाटतं असायला नको? मला नाही आवडत जास्त. का का? मला आवडतो नाचायला, एन्जॉयमेंट होते. हळदी वगैरे डान्स हळदीला डायरेक्ट हळदीपर्यंत पोहोचलेली आहे. नाही, ते तुझं आता- family- नाही प्रोग्राम वगैरे असतो तेव्हा तेव्हा डायरेक्ट हळदीपर्यंत पोहोचलेली आहे ही. आणि तू सांग तुला का नको वाटतोय डीजे? जास्त पोल्युशन होतं. साऊंड पोल्युशन, बापरे. केवढा मोठा शब्द आहे. हा ना. अरे प्रेमच्या बाहेरच गेली ही तर काय. पण आणि बरं मग डीजे वरती किती जोरदार नाचतेस तू, धमाल एकदम. हा असं आवडीचं जर गाणं असेल तर काय कुठलं गाणं आवडतं? सैराट तर जास्तच फेमस आहे. तुमचा हा वाईब जो आहे तो मॅच झाला पाहिजे. वाईब जो आहे तो मिक्स झाला पाहिजे, तो यायला हवा. म्हणून लोकांना डीजे हवाय, म्हणून तरुणाईला डीजे हवाय. जाणून घेऊयात, अजून पुढे जाऊयात. पळतायत पोरी, ते बघा ती बघा, ती हसते, ती हसली, ते बघा पळतायत. दाखव, पळतायत त्या. डीजेवर नाचायचं पण बोलायचं नाही. डीजे म्हणजे कसं आपल्याला चॅक डान्स आणि तरुणाईचं आकर्षण आहे डीजे. तर तुम्हाला काय वाटतं, ही बंदी योग्य आहे, योग्य नाही? काय वाटतं तुम्हाला? काय सांगाल हायकोर्टाला की प्लीज डीजेवरून बंदी काढा की नाही, बंदी बरोबर आहे? काय वाटतं? 10-10:30 नंतर म्हणजे 11च्या सुमारास बंद केलं पाहिजे. कारण म्हातारी लोक असतात, लहान मुलं असतात, त्यांना खूप त्रास होतो. तर 11च्या नंतर मला वाटतं तुम्ही बंद केलं पाहिजे. त्याच्या अगोदर ठीक आहे असं मला वाटतं. नॉईज पोल्युशन त्याच्या अगोदर चालू, 11च्या आधी नसतात का म्हातारे? नाही, कारण तेव्हाच कारण फेस्टिवल्स वगैरे आहेत तर मग रात्री झोपताना नको लोकांना, तेवढंच. तुला काय वाटतं? बरोबर आहे आता तिथे ती ओढू नका. बरोबर आहे. आता सगळ्या तिथे ओढतील. नाही, बरोबर आहे त्यांचा निर्णय. मला स्वतःला त्रास होतो त्यामुळे मला त्यांचा निर्णय बरोबर वाटतो. तिचं पण तिच्यासारखं एकमेकींची ओढतायत हा, एकमेकींची म्हणजे बॅलन्स असलं पाहिजे ना, दोन्ही पण म्हणजे एंटरटेनमेंटच्या जागी आणि प्रिकॉशन्स घेत आहेत तर मग ते त्याच्या जागी, असं मला वाटतं. भाईसा पूर्ण बंद केलेला आहे, अजिबातच नाही चालवायचा. याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, त्याच्याबद्दल म्हणजे असे चांगले प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. असं चांगल्या एरियामध्ये जिथे नॉईज पोल्युशन जास्त होणार नाही, त्यांच्या वेमध्ये आपण करू शकतो. ओके, तू काय सांगशील दादा? काही काहीतरी सांगे. हां, फेस्टिवल आहे तर डीजे वगैरे तर असणारच. तर पूर्ण बंदी घालणं हे चुकीचं आहे, मला वाटतं योग्य नाही. म्हणजे रेस्ट्रिक्शन घाला पण पूर्ण बंदी घालणं योग्य नाही. तुला काय वाटतं ताई? नाही, सगळं म्हणजे लिमिटमध्ये ठेवायला पाहिजे. एक्स्ट्रीम पण नाही करायला पाहिजे एवढंच. एक मूव करायची झाली तर कुठली करावी? कम ऑन यार, कम ऑन.
नाचलेत. म्हणजे डीजे जरी बंद असला तरी सुद्धा आमचा वाईब जिवंत आहे. आमचा वाईब असाच ऑन राहणार आहे. डीजे असो नसो हा वाईब ऑन राहील. बरोबर आहे? तुला काय वाटतं डीजे असायला हवा नको आणि जो निर्णय आलेला आहे हायकोर्टाकडून तो योग्य वाटतोय? काही प्रमाणात ठीक आहे बट काही प्रमाणात नाही. कारण डीजे इज अ काइंड ऑफ सेल्फ एक्सप्रेशन. जसे आपण आपले सण साजरे करतो आणि वी हॅव राईट टू एक्सप्रेस अर्थात, बट ॲट द सेम टाईम ते लोकांचा पीसला हार्म नाही केलं पाहिजे त्या राईट्सने. सो ॲट सम पॉईंट 50-50 माझं मत आहे की बरोबर पण आहे नाही पण ते किती प्रमाणात वापरायचं किती प्रमाणात वाजवायचं हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. व्हेरी गुड. पण तुला पर्सनली काय वाटतं डीजे आवडतो की ढोल ताशा? पर्सनली मला ढोल ताशाच आवडतो. पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक गणपतीची सुरुवातच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केली होती. तर तेव्हापासून सो ट्रेडिशनली ते आणणं बरोबर वाटतं. डीजे ह्यात खूप जास्त आवाज होतो असं मला वाटतं. बट आता एका सणाला तुम्ही डीजे अलाव करता एका सणाला नाही करत हे मला वाटतं थोडं चुकीचं असेल. की म्हणजे तुम्ही इतर सणांच्या टायमाला डीजे वाजतो खूप मोठ्या आणि मग आत्ता नाही वाजवत हे मला वाटतं चुकीचं आहे. तुला काय वाटतं? तुला कशावरती नाचायला आवडतं डीजे की ढोल ताशा? मला ढोल ताशा. तुला काय वाटतं डीजे की ढोल ताशा? ढोल ताशा. तुला काय वाटतं डीजे असायला हवा नको काय वाटतं तुला? याच्यावरती मी काय बोलू शकतो. डीजे असलाच पाहिजे. उलट डीजेवरती जी मजा येते ती बँडवरती नाही येत. हां मी पण स्वतः एक मी एक वाद्य पथकात आहे मी. हां मला पण माहिती आहे जी कशात मजा येते आणि कशात नाही. अच्छा मग मी पण एक ढोलवादक आहे. पण तरी तुला डीजे हवा? हां ढोलवादक आहे. आम्हाला माहिती आहे काय असतं आणि काय नाही. आम्हाला पण एक वेळ परमिशन नव्हती काय कशी परमिशन काढली आम्हाला पण माहिती आहे. परमिशन द्यायला हवी असं तुझं? हां परमिशन द्यायला पाहिजे. ते माझ्या मते की दोन्ही साईड बरोबर म्हणजे दोन्ही साईडने विचार करायला पाहिजे की आपला सण एकतर वर्षातून एकदा येतो तर वर्षातून एकदा डीजे लावायला काही हरकत नाही आहे. पण जास्ती होऊ शकतं कधी कधी. म्हणजे वेळेचं भान ठेवलं पाहिजे खरं तर. टाईम लिमिट सेट केला पाहिजे की एवढं ते एवढ्या वेळेस वाजवावा आणि एक रेंजनुसार वाजवावा. जास्त लाऊड पण नाही जास्त हे नाही. म्हणजे एन्जॉयमेंट हवी पण बाकीच्यांची पण विचार करायला पाहिजे ना. आपण आपलाच विचार नाही करू शकत. किती लोक परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना जास्त त्रास होतो त्याच्याबद्दल. हां आणि वृद्ध लोक पण असतात ना की त्यांना म्हणजे कारण कानावरती पण म्हणजे खूप परिणाम होऊ शकतो. डीजेवर बंदी आलीच पाहिजे. ॲक्च्युली जे आपले सण आहेत त्यांचे खरी ओळख जे पारंपरिक वाद्य आहेत किंवा पारंपरिक आपले करमणुकी होते त्या मनाने. तो डीजेमुळे अनेक लोकांना त्रास होतो कारण त्याचे जे वेव्स असतात त्याच्यामुळे जे आजारी आहेत घरी बसलेले त्यांना त्रास होऊ शकतो. आणि आता सध्या जे काही कॉम्पिटिशन चालले आहेत एकमेकांच्या डीजेसमध्ये कारण कोणाचे बेस जास्त कोणाचे टॉप जास्त यांच्यावर सध्या कॉम्पिटिशन चालले आणि अनेक मंडळं एकमेकांना खाली दर्शवण्यासाठी किंवा त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त आहोत या दृष्टिकोनातून डीजे आणले जातात किंवा त्या प्रकारेची मॅनेजमेंट केली जाते. पण ॲक्च्युली जे आपलं गणेश उत्सवांचं जे मेन उद्देश आहे तो न साधता कुठेतरी देखावा यासाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी किंवा आपला कुठेतरी मंडळ किती उंच दिसेल या कारणाने हे डीजेज वगैरे आणलं तर हायकोर्टाचा निर्णय खूप योग्य आहे. भारीच की. आवडतं डीजे वरती नाचायला? आवडतं. मग काय सांगशील की डीजे बंदी ही योग्य वाटते तुला? म्हणजे असं तर सांगितलेलं आहे ना की 10 पर्यंत बंद करायचं वगैरे. पूर्णच बंद आहे. हां तर मग नाही पूर्ण नाही बंद व्हायला पाहिजे. म्हणजे पाहिजे डीजे हवा. डीजे हवा. तुला तू नाचतेस डीजे वरती? दाखव एक मूव्ह करून दाखव. नाही तिकडे बोलून बोल. काय वाटतं तुला की डीजे असायला हवा नको असायला हवा? असायला हवा. असायला हवा का? म्हणजे ढोल ताशे पण आहेत बाकी पण आहे पण डीजे का असायला? नाही ढोल ताशा पण आहे माहिती आहे बट डीजे इज ऑल्सो गुड ना. मीन्स तर रिमिक्स वगैरे वाचत असतं तर इट्स लाईक की सगळे खूप एन्जॉय करतात त्याच्यामध्ये. सगळ्यांना वाटतंय डीजे असायला हवा पण बंदीवरती जर थोडासा विचार केला तर अजून चांगलं होईल. विचारात अजून काही लोकांना काय वाटतं त्यांना. चला डीजेवरती बंदी आणलेली आहे योग्य वाटतं निर्णय?
योग्य अयोग्य असं नाही. डी जे वगैरे सगळे भाऊक असतात, एन्जॉयमेंट असते. बस ती जर एक टाईम लिमिट आणि थोडं व्हॉईस लिमिट जर केली तर ते चांगलंच असेल. तुला काय वाटतं ताई? आय थिंक सगळ्यांचे वेगळे ओपिनियन असतात, तर माझ्या ओपिनियनने जास्त काही फरक नाही पडणार आहे. सो इफ मेजॉरिटी लोकांचं ओपिनियन लक्षात ठेवून इफ गव्हर्नमेंट काय घेत असेल ॲक्शन, देन इट इज वेल अँड गुड. काय बोलते ताई? इट इज वेल अँड गुड असं तिचं म्हणणं आहे. सो वेल अँड गुड. मराठी कमी, हिंदी जास्त, इंग्लिश जास्त आणि DJ वरती डान्स देखील जास्त. चला पुढे बघूयात काय आहे ते. येस कमा. तर आणखीन एक ताई माझ्यासोबत आहे. ताई काय वाटतं तुला, DJ असायला हवा की नको? DJ in the sense like टाईम लिमिटवर असेल तर इट्स नॉट अन इश्यू, बट देन टाईमच्या लाईक मिडनाईटपर्यंत ते लोक यूज करतात DJs अँड ऑल्सो इट्स काइंड ऑफ डिस्टर्बिंग फॉर द सिटिझन्स ऑल्सो. मराठी सिटिझनसाठी पण ते त्रासदायक होऊ शकतं. मग DJचं टाईम लिमिट ठेवलं तर DJ इज गुड, आणि जर एक्सटेंड केला टाईम तर मे बी हार्मफुल असू शकतं. वा वा. तुला पर्सनली काय वाटतं की DJ वर नाचायला भारी वाटतं की ढोल ताशावर नाचायला भारी वाटतं? DJ टाइम लिमिट, नॉईज पॉल्युशन आणि आता नाचायला तिला सी टाईम लिमिट तर आहे ना, बट नाचायला DJ आवडतो. डिंचॅक आहे, म्युझिक आहे, लाईट्स आहे आणि मजा आहे. बरोबर आहे की नाही? तुला काय वाटतं दादा, DJ की ढोल ताशा? डीजेच असायला पाहिजे. DJच असायला पाहिजे. आणि का? डीजेवर नाचायला जे आहे मजा येते. DJ वरती बंदी असायला हवी, नको, काय वाटतं? नाही असायला म्हणजे बंदी नसायला पाहिजे. का 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 म्हणजे मजा येते डीजे असल्यावर. असं रात्री 11 नंतर बंद पाहिजे. म्हणजे रात्रभर बंद आणि सकाळी चालू? नाही, सकाळी दिवसभर पण नाही, थोडा वेळ चालू. म्हणजे किती वेळ चालू तुला वाटतं असं की काय? 4-5 तास बस. 4-5 तास बस. DJ वरती बंदी असायला हवी, नको, काय वाटतं तुला? रात्री वाजायला हवा. हां, थोडा वेळ. रात्री वाजायला हवा, दिवसा बंद असायला हवा? नाही असं नाही, पण मग? रात्री छोटी मुलं वगैरे आणि सिनियर सिटीजन वगैरे असतात त्यांचं, तर मग त्यांच्यासाठी बंदच ठेवायला पाहिजे, कमीच ठेवायला पाहिजे. सणावारांसाठी ठीक आहे, आणि म्हणजे हॉस्पिटल एरियाज वगैरे आहेत जिथे रुग्णालय वगैरे आहेत तिथे जरा कमीच असावं असं वाटते. एकदा टाळ्या तर वाजवा त्याच्यासाठी यार. कसा बोललाय तो छान. असं तर नाही बोला सेम सेम सेम. असायला तर हवा ना एन्जॉयमेंटसाठी, आणि चांगलं असं गुड वाईब्स पण आणतं, पॉझिटिव्ह वाईब्स पण आणतं. असं आपण फुल्ली डान्स करतो DJवर अँड ऑल, तसं चांगलं पण वाटतं. येस. या बात आहे. म्हणजे ढोल ताशावरती नाचायला आवडतं की DJ वर नाचायला? ढोल एनी टाईम. ढोल एनी टाईम. तू काय म्हणशील दादा, तुला काय वाटतं, DJ की ढोल ताशा? ढोल नाही, डीजे पण असला पाहिजे. असं नाही ज्यांना डीजे आवडतं त्यांना डीजे, ज्यांना ढोल आवडतं ना, ओपिनियन असतं सगळ्यांचं. तुला काय वाटतं? सेम, म्हणजे पण डीजेपेक्षा ढोल ताशा प्रिफर करीन, कारण आपलं कल्चरल आहे आणि म्हणजे मी पण एक वादक आहे, तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर DJ पण ओके, प्रत्येकाची चॉईस असते तर त्याच्यावरती आहे. तुला काय वाटतं दादा? दोन्ही पाहिजे, पण टाईम लिमिटेड टाईम असं पाहिजे. लिमिटेड टाइम तुला? हां, ढोल ताशा पण म्हणजे बेस्ट आहे गणपतीसाठी वगैरे, मिरवणूकसाठी. DJ नको असं त्यांचं म्हणणं आहे, नॉईज पोल्युशन होते असं त्यांचं म्हणणं आहे. पण DJ म्हटलं की कसं एक वाईब आहे ना, एक वाईब आहे DJ. तर तुला काय वाटतं की DJ असायला हवा, नको असायला हवा? असायला हवा. आणि तू नाचतेस DJ वरती? हो. कसं वाटतं? DJ भारी वाटतं, ढोल ताशा भारी वाटतं? ढोल ताशा. तुम्हाला काय वाटतं, DJ वरची बंदी योग्य आहे का? एक प्रकारे योग्य आहे, कारण तो आवाजामुळे खूप जणांना त्रास पण होतो, पण एक प्रकारे काय आमच्यासारख्या यंग मुलांना DJ हवा असतो. अच्छा. नाचायला वगैरे. तुला काय वाटतं, DJ वरती बंदी योग्य आहे का? हो, योग्य आहे. म्हणजे तुला DJ वरती नाचायचं नाही आहे? तसं नाचायचं पण आहे, पण योग्य आहे, कारण म्हाताऱ्या लोकांना वगैरे त्रास होतो त्या DJमुळे वगैरे, म्हणून. ढोल ताशा चालू आहे, ढोल ताशा असायला हवा, तर मग हा जो हायकोर्टाचा निर्णय आहे त्याच्याबद्दल काय म्हणाल, की अगदीच पूर्णपणे चुकीचा आहे का, की नाही बाबा थोडं शिथिलता आणली पाहिजे याच्यामध्ये, काय वाटतं तुम्हाला? पूर्णपणे तर चुकीचा नाही आहे तो, असायला तर पाहिजे, कारण अजून पण ऑप्शन्स आहेत, असं नाही की DJच आहे फक्त, तर आपण तो ऑप्शन्स पण वापरू शकतो. ओके.
सगळ्या तरुणांची मतं जाणून घेतलेली आहेत. कोणाला डीजे हवा आहे तर कोणाला डीजे नको आहे, कोणाला ढोल ताशावरती नाचायचं आहे तर कोणाला डीजेचा वाईब हवा आहे. पण हा जो निर्णय आहे तो सगळ्या तरुणांनी जो आहे तो स्वीकृत केलेला आहे. डीजे असला काय नसला काय, आम्हाला डान्समध्ये वाईब हवा आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा जो डीजेचा वाद आहे त्याच्यावरती तरुणाईनं छान आपली मतं मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह रसिका दयाळकर, न्यूज 18 लोकमत.